काऊन रे लागा तू काल शाळेत काऊन नाही आलता? अजी मॅडम ती माझी तब्येत खराब झाली होती. अजी मॅडम खोटं बोलताय. काऊन बे जास्त मारला का बे तू? खोटं सांगते. मी तुम्हाला हे बॅड लँग्वेज शिकवली का शाळेमध्ये? नाही जी मॅडम, तुम्ही तर खूप सुंदर लँग्वेज शिकवली आम्हाला. सुंदर शिकवली तर तुम्ही बोलत काऊन नाही रे मूर्ख? अजी मॅडम मी सांगतो तुम्हाला, हे यांच्या नाही का गुबीवर नाही का तुम्ही पट्टीचे वरपांडे ठेवा, मग का कसं बोलते. हे ना तूच गुबी दाखवून त्यावरच पट्टी ठेवतो ना पहिले. नाही जी मॅडम, मला लोक घ्याजी, मला थोडी, मी तर चांगलाच बोलतो. आता मग त्या ढुंगणाला एवढी चूल का रे? साराची सांगत आहे तू असं तसं बोलते म्हणून. हा जाऊ दे ते सोडा. तुम्ही हे सांगा पहिले मला, तुम्ही दोघं काल आले काऊन नव्हते? माझी मॅडम माझी तब्येत खराब झाली जी खूप. त्या डॉक्टरनं माझ्या ढुंगणाला नाही का 3-4 इंजेक्शन टोचला. पाय हाय परत बोलत आहे तू तसा बॅड लँग्वेज. तुम्ही नका गुबीवर नका पट्ट्याचे वरपण टाका, मग का कसं बोलते. अरे लाला हा थोडस जास्तच बोलत आहे. हो साला थांबून जायचो, गुबीवरच वरपांडे टाकावं. का फुसूर करता तुम्ही का? अजी काही नाही जी मॅडम, हे आमची नाही का गुबी नाही का थोडीशी दांदूड आली ना, तर म्हणून नाही का पटर करता. लाला तू खूपच घाण बोलतो रे. थांबून जा, मास्तरला नाव सांगून नाही का तो चमडेच काढायला लावतो. नाही जी मॅडम, नाही आता नाही बोलेन, खरंच प्रॉमिस. तू सांग पहिले, तू आला का नव्हता? अजी मॅडम मी सांगते, हा ना का त्याच्या सेटिंगला भेटायला गेलता काल. नाही जी मॅडम, काही सांगता, माझी सेटिंग पण नाहीये. मग ह्या बोलत कशा घाण सिटिंग म्हणते का तुले? घनसामले विचारावर कुठे गेलतो तुम्ही? कुठे गेलता रे कन्सम ह्या काल? अजी मॅडम हा नाही का ढुंगणावर इंजेक्शन घ्यायला गेलता. पप्पा आले गेलता का याचं मांग? अजी मॅडम गाडी चालवणारा मीच होय. असं का? तू खूपच उपकार केलं, जसं की त्या भडव्याला दवाखान्यात नेऊन. अवनी मॅडम, तुम्हाला मॅनर्स नाही का? आता तुम्ही घाण बोलले तर नाही तर मग आम्हाला कसं म्हणता घाण बोलले? तुमच्या याच्यावर वरपांडेच ठेवतो पट्ट्याचे. ठेवू का आम्ही तुमच्यावर? काऊन रे जास्त मारले का रे तुम्ही दोघी? आता सगळे शांत बसा, नाही तुम्ही सगळ्यावर रयपटा ठेवीन. हो ठीक आहे मॅम. हा सांग रे लाला, आता तू आला काऊन नव्हता काल? अजी मॅडम मी नाही का माझ्या सेटिंगने भेटायला गेलतो. सरळ सांगणे माया, खोटं कधी बोलत नाही, खरं कधी सांगत नाही. विचारून घ्या लागन तर मग याले. हो का रे? मग या खरं म्हणताय का? हो मॅडम खरं बोलताय. असं जास्त जवानीत आला तू आता आहे ना? अवनी मॅडम, जवानीत नाही येऊ का मी? बाकीचे लोक येते, मी नाही येऊ का? हो, पण आता तुमच्या शिकायचे वय आहे आणि तुम्ही असे. मी काऊन ना करू शकत? मी का बुड्ढा झालो का? भोसडीच्या पहिले जवान तो होऊन जा. छेप्पा मॅडम, वापस से बॅड लँग्वेज यूज केली तुम्ही ना. चुप रे, भोसडीच्या नुसतं माझ्या शब्दावरच चालला का तू? दिन नाही तर रयपटा शिकून त्या गालावर आता आली तिथे तर शांत बस चुपचाप. हो मॅडम, आता पेन ड्रॉप सायलेन्स बसतो मी. पण तू रे घनश्याम, तू काऊन ना आला काल? अजी मॅडम, याची जी सेटिंग होती ना, याची सेटिंग सोबत नाही का माई पण सेटिंग होती, म्हणून मी आलो नव्हतो काल. तू जे म्हणे याच्या ढुंगणाला इंजेक्शन घ्यायला घेऊन गेलो होतो म्हणे ते. जी हो, काऊन ढुंगणाला इंजेक्शन घ्यायला गेलो कारण कुत्रा धावला होता आमच्या मांग. असे कोणाच्या घरी चोऱ्या करायला गेले होते जे कुत्रा झाला तुमच्या मांग? अजी मॅडम, आम्ही ते थोडस नाही का गार्डनचं जे दगड होता ना तिकडं, त्याच्या मागे गेलो होतो आम्ही. त्या दगडा मांग काय गेलते तुम्ही? अजी आम्ही असेच बसायला गेलो होतो जी, ते नाही का कुत्रे होते तिथं. त्यांना आमच्याकडे पाहिलं, आम्ही होतो पुरे हड्डी. तर त्यांना वाटलं असून की हड्डी वे, तर चालले आमच्या मागे धावत. तर त्या चक्कर मध्ये याचा गांडीला नका तो ट्रावला, म्हणून याचा गांडीवर नका आम्ही इंजेक्शन घ्यायला गेलो होतो. बोल आता लाला, काय समोरचं तू सांगून. हे आहे आमची रियालिटी मॅडम सगळी, म्हणून काल आम्ही आलो नव्हतो. रियालिटी तर तुम्ही ना खरं सांगितलं, पण जे आता मी पट्ट्याची वरपडण्याची गोष्ट करत होतो ना, ते आता तुमच्यावरती येईल. अजी नाही ना जी मॅडम, आम्ही लहान आणू जी आता. काऊन रे भोसडीच्या, तुला आता लहान दिसता ना? ते तिकडे चालला दगडा मांग, तर ते नाही दिसत आहे का तुले? अजी तर आम्ही तिकडे फक्त बसायलाच गेलो होतो ना, काही करायला थोडी गेलो होतो. ते काही असू द्या, ते मला नको सांगा. तुमच्यावर पट्ट बरसणार आहे म्हणजे बरसणार आहे. ते बघा बरं, मंगे आणि कार्यालय ते कसं आहे का आपलं रोजच्या रोज शाळेमध्ये. अजी मॅडम, ज्यांच्या जेव्हा सेटिंग राहत ना, त्यांना कोणचं काम नाही राहत, म्हणून ते नाही का रिकाम टावडासारखे शाळेमध्ये येते. मला उडाले पकड बरं, शाळेच्या बाहेर लेट्स आपण आले. सुट्टी झाल्यावर आपण दोघे पकडूया. चला आता मी जातो, माझा पिरियड पण संपला. हो ठीक आहे ना मॅडम. हो ठीक आहे ना, थांबा ना, तुमची मस्तीच जिरवतो ना. भोसडीच्या अंड्यातून निघाले नाही ना, फडफड करू राहिल्या.